सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील सूर्य जिम परिसरात असलेल्या 3 व्यावसायिक दुकानांना आज पहाटे 3 वाजेच्या दरम्यान अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना उघडकीस आली आहे। या भीषण आगीत नंदिनी मेडिकल अँड होलसेल एजन्सी, शिवसागर वेस्ट पेपर रद्दी केंद्र आणि विश्वकर्मा टूल्स अँड ट्रॅव्हल्स या तीनही दुकानांमधील औषधे, फर्निचर आणि महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले। शॉक सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पहाटे नमाज पठणासाठी उठलेल्या परिसरातील जागरूक नागरिकांना आगीचे लोळ दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ दुकानधारकांना आणि अग्निशमन दलाला संपर्क साधून या घटनेची माहिती दिली। घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील तरुण आणि नागरिकांनी सुरुवातीला बोरच्या पाण्याने आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला। त्यानंतर अवघ्या काही वेळातच धुळे महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे 5 बंब व आपत्कालीन पथक, वाहन चालक विजय माळी, गोपाल माळी आणि फायरमॅन संतोष शिरसाट, योगेश मराठी आदी घटनास्थळी दाखल झाले। जवानांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी 6 वाजेपर्यंत या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले। या दुर्घटनेत नंदिनी मेडिकलचे सुमारे 35 लाख, शिवसागर रद्दी केंद्राचे 10 लाख आणि ट्रॅव्हल्स ऑफिसचे नुकसान धरून एकूण 50 ते 60 लाख रुपयांची मोठी आर्थिक हानी झाल्याची माहिती दुकान मालक मयूर गायकवाड व भट्टू कदम यांनी दिली आहे। या घटनेचा पुढील तपास आणि नुकसानीचा अधिकृत पंचनामा प्रशासनाकडून केला जाण्याची शक्यता आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे।